11 जागा द्या आणि पाणमंद कुटुंब सुरक्षित ठेवा. विरोधकांच्या धमकीने गोरेश्वर पतसंस्था निवडणूकमध्ये खळबळ. प्रीती संकेत पानमंद यांच्या विरोधकांवर खळबळजनक आरोप. पारनेर. गोरेश्वर पतसंस्था निवडणुकीमध्ये 11 संचालक आम्हाला द्या तरच बाजीराव पानमंद कुटुंब सुरक्षित ठेवा अशी धमकी आम्हाला विरोधकांनी दिली असा खळबळजनक आरोप उमेदवार प्रीती संकेत पानमंद यांनी केला. यामुळे गोरेश्वर पतसंस्था निवडणुकीमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात नावलौकिक असणाऱ्या गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर संस्थापक सहकार पॅनल व जिल्हा परिषद माजी सभापती बाबासाहेब तांबे यांची गोरेश्वर बचाव पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. रविवारी 8 जून रोजी मतदान होणार आहे. गोरेश्वर संस्थापक सहकार पॅनलच्या उमेदवार प्रीती संकेत पानमंद यांनी विरोधकांवर खळबळजनक आरोप केले आहेत. गोरेश्वर पतसंस्थेचे थकीत कर्जदार असलेल्या मोरक्यांनी बाजीराव पानमंद व कुटुंबाला लक्ष्य करताना निवडणूक जाहीर होताच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले. दुसरे संचालक अंबादास नरसाळे यांनी अर्ज भरू नये म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आम्ही निवडणुकीमध्ये माघार घ्यावी म्हणून 11 संचालक आमचे करा आणि पानमंद कुटुंब सुरक्षित ठेवा अशी धमकी दिली असा आरोप प्रीती संकेत पानमंद यांनी केला. पानमंद कुटुंबाने संस्था माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार दिलाय, व्यावसायिकांना कर्ज देऊन आर्थिक आधार दिला. असे असताना विरोधक केवळ पानमंद कुटुंबाला लक्ष्य करीत आहेत. सभासद दूधखुळे नाहीत. संस्था सक्षम आहे म्हणूनच तर संस्था ताब्यात घेण्यासाठी प्रतिस्पर्धी पॅनलचा हा आटापिटा सुरू आहे. संस्थेला बदनाम करून लोकांना पैसे काढण्यासाठी रांगा लावणारे हेच सर्व मंडळी सहकार बुडवणारेच करत आहेत. हा सहकार वाचवण्याचा एल्गार आहे. सभासद दूधखुळे नाहीत. सभासद यांना धडा शिकवणार असा विश्वास सभासद व्यक्त करत आहेत. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतरही आपण संस्थेच्या टक्केवारीनुसार ठेवीदारांना ठेवी ह्या परत केलेल्याच आहे. तर प्रशासकांनी त्याचा कार्यकाळ किंवा कालावधी हा 1 ते 1.5 वर्षांचा होता आणि त्या 1.5 वर्षात त्यांनी पुन्हा संस्थेचं ऑडिट केलं. संस्थेचा ऑडिट वर्ग हा संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत अवर्गच राहिलेला आहे आणि संस्थेचा आजही कारभार हा चोख सुरक्षित आहे. तिथे कुठेही 1ही रुपयाची फेराफेर नाही किंवा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. आणि मग प्रशासकाने पुन्हा संस्था ही संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचं ठरवलं आणि मग ही संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचं ठरवल्यावर ही निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली आणि ज्या दिवशी कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली त्याच दिवशी बाजीराव पानमंद सरांना षडयंत्र रचून अटक करण्यात आली आणि पानमंद कुटुंबियांना अडचणीत आणण्यात आलं. मग ह्या पानमंद कुटुंबांनी काय असं अन्याय केलंय ठेवीदारांवर? आज 25 वर्ष त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या, गरजू लोकांना कर्ज स्वरूपात कर्ज दिली. काही ज्या मुलांची लग्न होते, ज्यांना नोकरीसाठी शिक्षणासाठी पैसा लागत होता, अशा अनेक गरजू कुटुंबियांचे प्रश्न संस्थेच्या मार्फत हे सोडवले गेले. आणि मग निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली आणि हे षडयंत्र सर्व रचण्यात आले. ह्याहून पुढे देखील ह्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पानमंद कुटुंबियावर अन्याय हा चालूच ठेवला. आता वेळ आली ही निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची. तर फॉर्म भरत असताना उमेदवारांना सुद्धा अडचणीत आणण्यात गेलं. उमेदवारांना सुद्धा धमकवण्यात आलं की तुम्ही जर असं केलं तर आम्ही असं करू, तुम्ही जर फॉर्म भरले तर आम्ही तुमच्यावर ही कारवाई करू, ती कारवाई करू. अशा अनेक प्रकारच्या कारवायांनी त्यांना धमकवण्यात आले. ह्याहून देखील पुढे ज्या दिवशी गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती निवडणुकीसाठी फॉर्मची माघार होती, आता मला हे सांगावंसं वाटतं सर्वांना, सर्व ठेवीदारांना, कर्जदारांना की जर ह्या संस्थेत 1ही रुपयाचा जर फ्रॉड असता तर 48 उमेदवारी अर्ज हे दाखल झाले असते का? केवळ 11 जागांसाठी 48 उमेदवारी अर्ज हे दाखल झाले होते. आणि मग माघार घेत असताना ह्या महाटाक्यांनी त्यांचे अन्याय हे पानमंद कुटुंबियावर चालूच ठेवले. त्यात पानमंद कुटुंबियावर एक मार्गदर्शक असणारे नरसाळे कुटुंबीय, ह्या नरसाळे कुटुंबियांना पण अनेक वेळी धमकवण्यात आले. ज्या दिवशी निवडणुकीची माघार घ्यायची होती त्या दिवशी त्यांच्यावर खोटे नाटक आरोप दाखल करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
की जेणेकरून बाकी उमेदवारांनी पण उमेदवार घाबरले पाहिजे आणि त्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज हे माघार घेतले पाहिजे, हे असं त्यांनी षडयंत्र रचलं. पण पानमंदे कुटुंबियाच्या मागे असणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. मग हे प्रतिस्पर्धी उमेदवार ह्यावरच थांबले नाही, त्यांनी पुन्हा अजून एक धमकी दिली की 11च्या 11 जागा आम्हाला द्या आणि पानमंद कुटुंबीय सुरक्षित ठेवा. हे कोणतं सुडाचं राजकारण? हे कोणतं राजकारण झालं? ही आर्थिक व्यवस्था हे राजकारण नाहीये, हे आर्थिक व्यवस्था आहे. आणि ह्या सर्वात तुमच्या सुडाचं राजकारण खेळण्यात किंवा एकमेकांची जिरवाजिरव करण्यात ही गोरगरीब जनता भरडली जात आहे. आणि ही गोरगरीब जनता भरडली जाऊ नये म्हणूनच पानमंद कुटुंबियांनी एक निर्धार केला की आता उभं राहायचं हे या गोरगरीब जनतेसाठी, त्यांचा कष्टाचा एक रुपया मिळवण्यासाठी. मी महिला प्रतिनिधी प्रीती संकेत पानमंद आपल्या सर्वांना हीच कळकळीची विनंती करते आणि तुमच्या समोर हेच माझं मत मांडते की कोणत्याही गोरगरिबांचा आम्हाला तळतळाट नकोय. आम्ही प्रत्येक गोरगरिबांचा एक रुपया देणार आहे. गोरगरीब जनतेचा एक रुपया हा देणार, एक रुपयांची ठेव ही परत मिळणारच आहे असा विश्वास पानमंद सरांवर तुम्हा सर्वांचा विश्वास आहेच. त्याचप्रमाणे पानमंद सरांच्या पॅनेलमध्ये काही जुने संचालक आणि काही नवीन चेहऱ्यांची ओळख इथे दिलेली आहे. तर हे नवीन चेहरे अतिशय उच्च शिक्षित आणि अभ्यासू आहेत आणि हे सर्वजण तुमच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत. फक्त तुमच्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुमचं सर्वांच्या सहकार्याची आम्हाला यावेळेस गरज आहे. ही आपल्याला शेवटची संधी आहे. ही संधी आपल्याला परत मिळणार नाही. तरी सर्वांना माझी हीच विनंती आहे की या संधीचं सोनं करा. आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवारांचा जो पॅनल आहे ते स्वतः थकीत कर्जदार आहे. तर ते स्वतः थकीत कर्जदार असताना हे तुमच्या ठेवी काय कुठल्या विश्वासाने किंवा कसे परत मिळवून देणार आहेत? कारण हे स्वतः जर थकीत कर्जदार आहेत, त्यांचा जे मोहरके आहेत तो स्वतः थकीत कर्जदार आहे. तो स्वतः थकीत कर्जदार असूनही त्यांचा उमेदवारीसाठी अर्ज देखील नाही आणि ते शेअर सभासदही नाही. तर मला सर्वांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी विचार करा आणि सर्व इतिहास जाणून घेऊन मी सर्वांना हीच विनंती करते की गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संस्थापक बाजीराव पानमंद सर यांच्या अध्यक्षतेखाली असणारा गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलला येत्या 8 जूनला रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.